लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज चिखलगाव. लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यामंदिर चिखलगाव. हे बघा अशी पूर्ण टर्न मारताय आणि कोण मारते माहिती आहे का? बघा इथं आमचे दादा अशी फिरवत आहेत. बघा ह्याच्यावर सगळा कंट्रोल आहे. इथनं पुरी जेटी फिरवत आहेत. बघा मंडळीनू, आम्ही बोलत राहिलो आणि बोलण्याच्या नादात पटकन कधी ही फेरी येऊन अशी धक्क्याला लागली. फेरी बोट कल्ला पण नाही. तर आता उतरत नाही गाडीतनं बसून जाता. गर्दी किती आहे. आमच्या पुढं 2 गाड्या, दोन आतमध्ये आहेत आणि आतमध्ये आहेत ते बाहेर येणार आहे म्हणजे आमच्या पुढे एकच गाडी आणि आमच्या मागं अजून 3-4 गाड्या दिसत आहेत आणि बाकी 2 व्हीलर आणि माणसा. हिला कमी गर्दी असते. हां चला आतमध्ये जाऊया. गाडी वळवून लावणार तिथं पाठोपाठ वळवूनच लावा म्हणजे आपला डायरेक्ट निघालेला थांबवत आहेत. इथं आपली गाडी उभी आहे. वेदू आणि दादा बाहेर आलेत. वहिनी गाडीतच आहेत. आणि बघा ह्या बाजूला ना जिकडं समुद्र दिसतं तिकडं पावसाचं ढग केवढं आहेत बघा. जबरदस्त पाऊस धरला आहे. पांढरी लकीर दिसते त्या लाटा समुद्राच्या आहेत. तिथं हा खाडीचं पाणी समुद्राला जॉईन होतं आहे आणि इकडं असा खाडी. जास्त गाड्या नाहीत. 4 व्हीलर एवढ्याच 5 4 व्हीलर आणि ह्या 10-12 बाईक दिसत आहेत. त्यांचा टाईम होईपर्यंत थांबतील कोण आलं तर, नाही तर निघतील. बघा मार्चमध्ये आपण आलेला होता तेव्हा पांढरा पाणी जरा वेगळा कलर होता. आता जरा पाऊस बिऊस लागला आहे. थोडाफार जवळच्या नद्यांचा हूर आला असेल या पाण्यात म्हणून मिक्स वेगळा दिसते पाणी. निघाली आपली बोट आणि पाऊस पण आला आहे. हा बघा बारीक बारीक भिजवतो पाऊस. थोडासा भिजूया गाडीत बसण्यापेक्षा. मस्त वाटतं हा समुद्राकडे बघताना. निघाली वेदो कसा वाटते? भारी मजा येते ना. हां फिरायचा शिक्षणापासून बाहेर पडायला लागते. शिकायचं बाहेर पडायला. कारण फिरल्यावर आपण अपडेट होतो. हे बघा अशी पूर्ण टर्न मारताय आणि कोण मारते माहिती आहे का? बघा इथं आमचे दादा अशी फिरवत आहेत. हे बघा ह्याच्यावर सगळा कंट्रोल आहे. इथनं पुरी जेटी फिरवत आहेत. हां आत्ता झाली सरळ फिरवून झाली गोल. आता सरळ रनिंग समोर एकदम जाईल तिकडे धक्का दिसतो तिकडं. बघा इकडे बघताना काय वाटतं एकदम हलू चाललेलं आहे ना. आता इकडे बघा हा आपला स्पीड आहे. किती फास्ट जाते बघा पाणी. पोचलेला गाडीच्या काचावर पावसाचा थेंब दिसत आहेत. आता बघा सगळं माणसा मग बाईकवाला आणि मग मोठ्या गाड्या. आपली पण गाडी सुरू झाली. आपल्या इकडे अंजनवेलला येणारे शाळेचे विद्यार्थी पण आहेत. वेदू आपला पहिला याच शाळेत होता. अंजनवेलला यायचा RGPPLच्या शाळेत. जेटी क्रॉस केलेली इकडं आलेला आणि वेदूला झेरॉक्स काढायच्या म्हणून उतरलेला. तेवढंच आम्हाला ना मस्त खमंग असा भजनचा वास आला म्हणून उतरलेला. तर नेमकं कुठच्या हॉटेलमधून येतोय का स्वतः वायाचा तिथंच वाटतं. हां बघूया. आणि आपल्याला जायचं चिखलगावात. खाडी क्रॉस केल्यानंतर
तिथं राईटला रस्ता जातो, तिथं बोर्ड आहे चिखलगाव 14 किलोमीटर आहे. ST टी स्टॉल आहे. ही बघा ST आली. दापोली दाभोळ. दाभोळला म्हणजे इथं पोचलेले, आता इथनं परत रिटर्न दापोलीत जाईल. लास्ट स्टॉप आहे. हे बघा गरमागरम कांदा भजी घेतलेली. चल हा बघा इथून हा चिखलगाव 14 किलोमीटर. हा किल्ला आहे. हा किल्ला आहे इथं. हा हे बघा भजी सर्व खाता आहे. हे वेदू कुठं आहे? दादा खात आहेत, बहिणी खात आहेत. इकडे समोर तीच, इकडे तीच. हा खा खा खा. भारी. चॅरिटेबल ट्रस्ट. हा ट्रस्ट नाही बघ जरा. लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल. बघूया डाव्या बाजूला असेल ना कमान. हा 14 किलोमीटर आहे ना. यांचं घर आहे. हा पप्पा आणि त्यांचं घर दाखव. इथं कमान नाही ना. हा रोड खाली गेला तो. तिथं घाटच मारल्यावर लोकांची टिकाची कमानी माहिती ते घर आहे. 190 मीटर आला ना. हा मंडळीनू आपण येऊन पोचलेला महात्मा गांधी चिखलगाव फाट्यावर. कर्तव्य पंचायत. हा महात्मा गांधी बरोबर आहे रे. वेदू बरोबर दाखवते ना. आता इथून किती लांब आहे? समोरच ना. मंडळी आपण येऊन पोचलेला. आपलं जायचं कुठे? मुलांचे वसतिगृह इकडेच दाखवलंय. पांडवगण तलाव पण आहे. ठीक आहे.
हेच आहे. हा लोकसाधना. गाडी गाडी बाहेर ठेवूया आपण. इथं रस्त्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारला तर ते म्हणतात की हा कॉलेज आहे आणि शाळा एक मागं आहे, वसतिगृह पण एक मागं आहे आणि एक दुसरा वसतिगृह इकडं पुढं आहे. खूप भारी वाटतंय ना की मी पहिल्यांदा चिखल गावात आलो, लोकमान्य टिळकांच्या गावात. चला आम्ही आता कुठं पुढं जातो आहे बघूया. काय वाटतंय आलेला ही शाळा आहे. ही शाळा आहे वेदूची. वाव, वेदूची शाळा. थांबा दाखवतो तुम्हाला नंतर. हा आधी याची राहायची सोय करता, म्हणजे सोय घालली आहे त्याला सोडून येतो. हा इथे यायचं नाही आपल्या जातात. म्हणजे हे मित्र येईपर्यंत ना. हा नाही तर आम्हाला पण राहायला लावशील हॉस्टेलमध्ये. थांबायचं कशा? नाही येऊ दे येऊ दे. मग ते रात्री 8 वाजता आली मग. हा मग कुठे जाऊ? हे काय हा गेट आहे ना गाडीला. त्याच्यामध्येच काय वेदांत हॉस्टेल शोधता आहे पण आलेला आहे तो. इथं विश्वकर्मा नाव आहे हॉस्टेलला आणि आमच्या ॲड्रेस वेगळा आहे. आणि इथं बघा लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यामंदिर चिखलगाव ही शाळा आहे. चला आधी आपण आपला ॲड्रेस शोधू. हा हॉस्टेल. हॉस्टेल बघून मला माझ्या टायमाचे हॉस्टेलचे दिवस आठवले. मी पण 8वी 9वी 2 वर्ष होतं ना गुहागरमध्ये. संत तुकाराम छात्रालय गुहागर कीर्तनवाडी. जय बजरंगबली. तर तिथं विचारलेला तो विश्वकर्मा वेगळा आहे, हा तर शिवनिर्मल आहे. तर आता तिकडे जाऊन ऑफिसला जाऊन मग याचं फॉर्म बिम भरून प्रोसिजर करता पहिली. अजून नेमका मिळालाही नाही. ही आपल्या वेदांची शाळा आहे. आता आपण शाळेच्या पटांगणात एंट्री करतो आहे. आतमध्ये काय जास्त शूटिंग करता येणार नाही, इथनंच दाखवतो. बघा मस्त किती मोठाच्या मोठा ग्राउंड आहे शाळेचा. वेदांतला कुठचा पाहिजे तो खेळ खेळता येईल एवढा मोठा मैदान आहे. बघा मस्त पाऊस लागलाय ओला चिंब. हां इकडं वेदूच्या शाळेचं नाव, शाळा आणि ज्युनियर कॉलेज एकत्र आहे. लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज चिखलगाव. वेदूच्या हॉस्टेल आणि शाळेतल्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाली. फॉर्म बिम फी वगैरे भरून आता आम्ही त्याच्या साहित्य सर्व गाडीतून आणतो आणि तिकडे राहायची सोय. हां मग वहिनी रडतायत, आई आहे शेवटी. हां सायन्स लॅबमध्ये तिथं ते मॅडम असते. आपण आणूया मग आवाज देऊन त्या सरांना. वसतिगृहातले विद्यार्थ्यांचा नाश्ता करायचा टाईम झाला होता. सर्व नाश्ता करून आता परत इकडे येत आहेत. आता आम्ही चाललेलो आहे दापोली मार्केटला. वेदूचं सर्व प्रोसेस पूर्ण झाली आणि आता वेदूला सोडून घरी जायच्या आधी आम्ही सर्व दापोली मार्केटला चाललो आहे. तिथं एक अंकुर नर्सरी आहे जालगावमध्ये, तिथं आम्ही चाललेलं आहे. बघा मस्त बारीक पाऊस, रस्तावाला भारी वाटतंय. मंडळी नर्सरीत जायचं आहे ती दापोलीला नाही, दापोलीच्या आधी थोडा जालगाव आहे, जालगावमध्ये ती नर्सरी आहे. तर मेन रोडला डाव्या बाजूला आम्ही आतमध्ये 7 किलोमीटर अगोदर 7 किलोमीटर अगोदर दापोलीच्या.
मार्केट दापोली मार्केट. अजून एक लेफ्ट आहे. होय काय एक गेला तिकडे मागं. नाही पुढे. दाखवलं किती वर आहे तुला? हां 100 आला की सांगतो. अंकुर. चला मंडळी, आपण येऊन पोचलेला आहे अंकुर नर्सरी. त्या गल्लीत जायचं रे. हा बोर्ड आहे. हा सिंगल रोड मग वेदो म्हणतो. गाडी हा आली छोटा आहे एकदम. हां पटकन जायला पाहिजे. पूर्ण गाडी आली ना अंकुर नर्सरी बघ दाखवलं तुम्ही. कोण पण नाही. हा बघ केवढा रोड आहे. पांगरवाडी दापोली पांगरवाडी ना. केवढा रोड आहे बघ. कुठे जायचं बघ जरा. इकडे 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 राईटला गेला. राईटला. इकडे हा बघ. आता आलो आपण. घर आहे ना तिथं. इथे रस्ता छोटा आहे. सायकल जागा भरपूर आहे. हां आपली गाडी एवढी सहज नाही, ती सायकल पण एकदम होय रस्ता तसा आहे ना आतल्या गल्ली लहान आहे. काय पूर्ण गाडी आली तर काय करणार? काय देणार? काय वाद्य वाजते लावा. नाही. नर्सरीच्या इथे येऊन पोचले. गाडी इथं लावलेली आहे बघा. हा घर आणि इकडं जायचा. आणि उजव्या बाजूला खाली सर्व झाडं दिसत आहेत. तीच नर्सरी आहे बघा. हा सर्व नर्सरी आहे बघा. काजू मस्त ना. तर आधी पुढे जाऊ. इकडं सर्व कलमा. अंकुर नर्सरी. मोबाईल नंबर दिलेले आहेत. पत्ता अंकुर नर्सरी, जालगाव पांगारवाडी. चला दादा वहिनी गेले आतमध्ये, आपण पण जाऊ. हां सुरुवातीलाच सोनचाफा, छोटी कलमा. दादा वहिनी आले सुपारीची झाडं घ्यायला. फणस, लिंबू, कागदी, रत्नचंदन, आंबा केशर, लवंग, काजू. कसे लावून देणार मला? किती 15 घेऊया आधी. कृष्णावळा लागतील आम्हाला जवळ 50 नंतर पुढच्या थोडं लागेल. ही आहे का विठ्ठल सुपारी? ही विठ्ठल सुपारी आहे समोर. श्रीवर्धन ना. चिकूचं घेऊया एक झाड. नको चिकू बिकू बांदर त्रास देतात. नको. अरे किती वर्ष लागतील चिकू? चिकू लागतं साधारण 3 वर्ष लागतात त्याला. साधारण 3 ते 4 वर्ष. तुम्ही 2 वर्ष. चिकू नको बांदर झाड त्रास सुपारी देतात. काढतो. हे अशोकला पाहिजे ना एक. वेदो चल मी पण घ्यायला मदत करतो. तो पण मोठं काढायचे जरा. सुरुवातीला जरा घे. मोठे मोठे इकडे आहेत बघा. ह्या ही पट्टा आहे ना, हा पट्टा. हे मोठे हा उंच आहेत ते झाडं. हे काय कसली झाडे आहे? हे मोठे आहेत का थोडेसे? खाली दर फक्त पाऊस पडलाय ना, हा नरम झाली माती. हा तो उपसायचा फक्त. हे खूप मोठे होते. आम्ही नेले ना, हो खूप मोठे होते ते. दादा तुमचं नाव काय? करण बोलामध्ये. हां बोर्डवरती दाखवलं आहे मी.
हो अस्सल कोकणी बाबूदादा. थांब तू नको जाऊ मी काढते थांब. हे घे, हे घे. हा नारळ बघा, हा एवढ्या कमी उंचीवर लागला आहे की म्हणजे उंची इथं आहे त्याची, पण लागल्यानंतर हा जो खाली आला आहे ह्याला मी हात लावतो आहे आणि मी हात असा वर वर करायची पण गरज नाही, अगदी माझ्या डोळ्याच्या समोर एवढ्या कमी उंचीवर लागला आहे नारळ. आणि माझी उंची आहे 5 फूट 3 इंच. बरं आहे ना. हे हा हापूस आहे सगळा. हा इथपर्यंत हापूस आहे बघ. इथपर्यंत हापूस आहे. हा इकडनं पूर्ण लाईन हापूस आहे. इकडनं पूर्ण सगळा केशर आहे. एवढा तुम्हाला मोठा हवा असेल तर मोठा घ्या. केशर म्हणजे मोठं फळ असतं ना? हा मोठा फळ असतं आणि तो खुडाला येतो. हापूस कसा असतो, हापूस 1 वर्ष अल्टरनेट इयरला येतो. 1 वर्ष येतो, दुसऱ्या वर्षी नाही आहे. हे हापूस 2 घ्या आणि केशर 2 घ्या. मग साईज बघा, हापूस कसं आहे? सेम 150-150 रुपयेच आहे. 2 घ्या. साईज आता हे बसेल आपल्याला. बसेल ना तुम्हाला. वाटलं तर आपण काठी कट आधी करू. इकडे असू दे. हे 2 ठेवा, लक्षात ठेवा. हापूस 2 हे 2 घेऊ. इथं काढू ना आपण. हां हां. आणि ऍडजस्ट कसे होतात तसे. तुम्हाला लेबल हवं तर कसला घेतला आंबा तुम्ही? 2 हापूस आणि 2 केशर. आणि दुसरा एक कुठला तरी येतो ना केशरचा भाऊ. व्हरायटी पाहिजे त्यांना तुम्हाला. पाणी खायला लागेल. केशरचा भाऊ येतो ना कोणतरी दुसरा. एक जम्बो केशर सुकं पाहिजे. सुकला टाकलं तरी चालेल. गोकरं टाकतात मला ते ते ना. घेऊन द्या. सुपारीच्या झाडाला काय टाकायचे ते. हा आणि ह्या आंब्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि बीएससी पावडर आता. ते नाही लक्षात. आता आणि जरी हॉस्टेल असलं तरी सगळं आपण घरासारखी राहतो. आम्ही त्यांच्यासोबत 24 तास मी इथेच राहतो. चला वेदूला आता इथे आम्ही निघतोय. वेदूचा निरोप घेऊन नर्सरीतनं आलेला इथं आलेला आणि आता वेदूला टाटा करतोय. असा हसत रविंदास काय नाही. वेदू टाटा. हा हा हॅलो हॅलो. चला हो हो बोला बोला. आम्ही निघालो घरात. चला वेदूला टाटा कडून आता आम्ही घरात जायला निघालेला आहे. वेदूच्या संघात एक मित्र आहे सागर, त्याचे पण पालक आले होते. ती पुढं आपल्या चालते गाडी ती आहेत, आबलोलीतच आहेत जाणारे. आता वाजलेत 8. आम्हाला आता 8:30ची मिळेल बोलते फेरी बोट. जेफ्टीला येऊन पोचलेला. 8:30 वाजलेत. 9 वाजता फेरी बोट आहे. तिकीट काढताय. हा बघा रात्री 9ची फेरी बोट मिळली मग आम्हाला. आणि बघा नजारा, गाडीतच बसलेला आहे. असं वाटतं गाडीच जाग्यावर गोल गोल फिरते. मंडळीनो शृंगार तळेला येऊन पोचलेला परत. वाजलेत 9:51 आणि आता इथं हॉटेल हेमंतमध्ये जेवून जातो. घरात जाऊन बनवणार कधी नाही खाणार कधी.
हे बघा हॉटेल हेमंत, ओंकार फाईन डाईन. मंडळी आपली व्हेज राईस आलेली आहे. काय बोलतात त्याला, व्हेज थाली. एवढा रोटी भात भाजी. मंडळी आमचं जेवण झाला. आता आम्ही निघालो घरात जायला. वाजलं किती, 11 ना आता, 10:30 वाजले. आम्ही 11:15 होतील घरात जाईपर्यंत. तर आता घरात जाऊन काय परत शूट करणार नाही. हा व्हिडिओ आता आपण इथंच संपवूया. व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, टाटा.